गणपती बाप्पा आज विराजमान होत आहेत, पण पाऊस काही बंद होत नाही आहे. घरातील साफसफाई करण्यासाठी पाऊस बंद होण्याची मी वाट बघत होती, पण पाऊस तर काही बंद झालाच नाही. उलट पावसाचा जोर वाढला. तर तसंच मी सुरुवात केलेली घरातील स्वच्छता करायला. जाळं काढून घेतलं. नंतर ना किचनमधील भांडी अस्ताव्यस्त झालेले होते, कारण की मला खूप डीप क्लिनिंग करायची होती, म्हणून मग मी पण इकडे तिकडे भांडे रचत होती. त्यानंतर ना मी जी ही मांडणी होती तिला घासण्याऐवजी, कारण की पावसामुळे वाळणार नाही म्हणून मग मी स्वच्छ साबणाने थोडंसं लावून घेतलं, घासून घेतलं आणि ओल्या कापडाने 2-3 वेळेस पुसून नंतर कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर ना मी भांडी सगळी छान अगदी व्यवस्थित तिथे लावून दिली. ही मांडणी स्वच्छ करायची होती, पण आपलं स्त्रियांचं कसं असतं, एक काम हातात घेतलं ना आपण जास्तीची साफसफाई नक्कीच करून टाकतो. अगदी मीही तसंच केलं आणि संपूर्ण किचन स्वच्छ करून घेतलं. नंतर दुसऱ्या दिवशी मी बाजारात गेलेली घराजवळच, तर तिथे ना मखर होते विकायला. मखर बऱ्यापैकी महाग होते. अगदी छोटे छोटे मखर 500-700 रुपये, 1000 रुपयात होते. हे मला जरा छान वाटलेलं. पण मग नंतर मी पूर्ण मार्केट फिरण्याचा विचार केला, पण ते पावसामुळे काही शक्य झालं नाही. आणि नवीनच हे दुकान ओपन झालेलं असल्यामुळे त्याची मी थोडीशी तुम्हाला टूर करून दिलेली आहे. आपले सणवार जवळ आले ना, तर आपल्यात ना एक दुप्पट शक्ती अशी निर्माण झालेली असते, आणि ही शक्ती कुठून येते काय माहिती. हे सगळ्या स्त्रियांना मान्य करावं लागेल.